मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा, केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही आता दिवस उरलेले आहेत, ते अत्यंत कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण जे काही आय-एम-पी टॉपिक आहेत, ते टॉपिक आपण या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेत असतो पहा. बरोबर, आता जेवढं माझ्याच्याने सहकार्य होईल तेवढं मी तुमच्यासाठी करत आहे. अन्यथा मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी आपण एक पी-डी-एफ तयार केलेली पहा. त्यामध्ये फक्त आय-एम-पी टॉपिक असणार आहेत पहा. संप्रेषण झालं, कॉम्प्युटर झालं, त्याच्यानंतर शालेय पोषण आहार झालं. जे काही आय-एम-पी टॉपिक आहे, त्या टॉपिकची पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला मी देणार आहे फक्त ₹399 ला. आता बघा, शेवटचा काळ आहे बघा या ठिकाणी. शेवटच्या वेळेमध्ये जो या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करतो तोच खरा गेम चेंजर ठरणार आहे पहा. आता सगळेच या ठिकाणी जॉब करून अभ्यास करतात, त्यामुळे सगळ्यांची सारखी परिस्थिती आहे. असं नका समजू की माझा अभ्यास झाला नाही, मला कमी मार्क पडतील असा विश्वास मनातच आणू नका. जे काही निगेटिव्ह लोक आहेत बघा, त्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे. बरोबर आहे की नाही? आता बघा, मी तुम्हाला जे काही आय-एम-पी पी-डी-एफ देणार आहे पहा, ती खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामध्ये आय-एम-पी टॉपिकच घेणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर जेवढे पण दिवस आपल्या हातामध्ये बाकी आहेत पहा, त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे. आणि लवकरात लवकर जी काही पी-डी-एफ आहे ती घ्यायची बघा. जास्त काही सांगत नाही, पुढे मी माहिती सांगणारच आहे. पहिला प्रश्न मित्रांनो, केंद्र शासनामार्फत प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सन 2001-2 पासून टिंब-टिंब ही योजना राबवण्यात आली. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणती योजना राबवण्यात आलेली आहे, तर सर्व शिक्षा अभियान. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक आहे सर्व शिक्षा अभियान. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा, किंवा मला जो काही WhatsAppचा नंबर दिसतोय त्यावरती SMS करा. मी तुम्हाला या ठिकाणी ती लिंक पाठवून देईल पहा. तर दुसरा प्रश्न मित्रांनो, केंद्र शासनामार्फत माध्यमिक स्तरावरील शिक्षणाच्या गुणवत्तेच्या वाढीसाठी 2009-10 पासून कोणती योजना लागू करण्यात आली आहे? तर मित्रांनो, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान ऑप्शन क्रमांक 2 ही या ठिकाणी योजना लागू करण्यात आलेली पहा. तिसरा प्रश्न आहे, केंद्र शासनाने 2018-19 पासून खालीलपैकी कोणत्या योजनांचं एकत्रीकरण करून समग्र शिक्षा योजना अंमलात आणली? तर मित्रांनो पहा, सर्व शिक्षा अभियान, त्याच्यानंतर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण योजना, म्हणजे वरील सर्व योजना एकत्रित करून जे काही समग्र शिक्षा योजना आहे ती अंमलात आणलेली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत सरकारच्या कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स यांनी 28 मार्च 2018 रोजीच्या बैठकीमध्ये कोणत्या केंद्र पुरस्कृत योजनेला 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2020 या कालावधीसाठी मान्यता दिली होती? तथापि केंद्र सरकारने सदर योजनेचा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवलेला आहे. तर मित्रांनो, कोणती आहे ती योजना? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 समग्र शिक्षा अभियान. लक्षात ठेवा, समग्र शिक्षा अभियान. पण तेवढं प्रयत्न करतो यूट्यूबला घेण्यासाठी, परंतु या ठिकाणी पहा, एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही पहा. त्यासाठी आपण पी-डी-एफ तयार केली बघा. ₹399 ही पी-डी-एफ असणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ असणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही पी-डी-एफ घेऊन टाका. वेळ फार कमी बघा. आता आपल्यावर हातामध्ये फक्त बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. तुम्हाला मी जे काही प्रश्न देणार आहेत पहा, ते तुम्ही व्यवस्थित रीड करा. आता इलाज सुद्धा नाही. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण पी-डी-एफ तयार केले आहेत पहा. एकदम अभ्यासक्रमानुसार बघा, तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक टॉपिक आहेत बघा, त्यावर आपण हे प्रश्न काढलेले आहेत. कमी वेळेमध्ये होता होईल तेवढी जास्त रिव्हिजन कशी करता येईल यावर आपण फोकस केलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही हा पी-डी-एफ घेऊन टाका. 932523 0840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे, किंवा या नंबरला तुम्ही लगेच या ठिकाणी सांगा, ₹399 मारा. मी तुम्हाला लगेच ह्या सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. त्यामुळे मित्रांनो, आता बघा, शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. तसंच बघा, आपल्याकडे जे काही शेवटचे 4-5 किंवा 5-6 दिवस बाकी आहेत, या दिवसामध्ये रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. शेवटी सर्वात जास्त अभ्यास होतो हे लक्षात ठेवा, जेणेकरून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्या. असा चान्स परत येणार नाही बघा. ही जी काही संधी भेटलेली आहे, या सुवर्ण संधीचं सोनं तुम्ही नक्की करा. नक्कीच यश आपलं आहे पहा. त्यामुळे पहा, एकदम कॉन्फिडेंटली राहा, निगेटिव्ह होऊ नका. 100% यश आपलं आहे पहा. व्यवस्थित अभ्यास करा. स्टेप बाय स्टेप ज्या पी-डी-एफ दिल्या त्या रीड करा. नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्या. बघा, आपले असे पैसे पण कुठे खर्च होतात. आता आपण एवढं खर्च करून पेपरला जाणार, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं पाहिजे. त्यामुळे बघा, ह्या पी-डी-एफ आपण तयार केले आहेत बघा, फक्त ₹399. लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्या. सगळ्या शिक्षक मित्रांना विनंती आहे, जो काही नंबर आहे आपला 932523 0840 या नंबरला तुम्ही ₹399 पाठवा. मी सगळ्या पी-डी-एफ तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये पाठवून देईल. जास्त काही सांगत नाही, आपल्याला सांगायची गरज पण नाही पडली पाहिजे पहा. लवकरात लवकर घ्या, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समग्र शिक्षा योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती उद्दिष्टे या ठिकाणी आहेत.
तर मित्रांनो पहा, व्यवसाय शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे सुद्धा आहे पहा उद्दिष्ट. शालेय शिक्षणामधील सामाजिक आणि लिंगभेद कमी करणे हे सुद्धा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मुलांचे अध्ययन फलनिष्पत्तीमध्ये वाढ करणे हे सुद्धा बरोबर आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची अंमलबजावणी करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. शालेय शिक्षणामध्ये सर्व स्तरावर समानता आणि समावेशन राहील याची खात्री करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे मित्रांनो. म्हणजे वरील सर्व हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील विधानापैकी कोणते विधानं बरोबर आहेत? समग्र शिक्षा योजना ही प्रामुख्याने शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि त्यामधील मुलांसाठी लागू होते. बरोबर आहे मित्रांनो हे. तसेच मोफत पाठ्यपुस्तक, शिक्षक प्रशिक्षण इत्यादी बाबी खाजगी अनुदानित शाळेमध्ये मुलं आणि शिक्षक यांच्यासाठी लागू राहील. हे सुद्धा बरोबर आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अ आणि ब दोन्ही पण विधान हे बरोबर आहेत पहा. नेक्स्ट आहे पहा, समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कोणकोणत्या शालेय सुविधा दिल्या जातात? तर बघा, निवासी शाळा ही सुद्धा दिली जाते. निवासी वसतिगृह हे सुद्धा दिलं जातं. शाळांचे सक्षमीकरण करणे हे सुद्धा, परिवहन आणि मदतनीस सुविधा हे सुद्धा. म्हणजे हे सगळं मित्रांनो या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व आपलं या ठिकाणी सुविधा दिल्या जातात. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिक्षण हक्क कायदा 2009. शिक्षण हक्क कायदा 2009 मधील भाग 3 कलम टिंब-टिंबानुसार नजीकच्या शाळेच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आतमध्ये शाळा उपलब्ध नाही अशा वस्त्यांमधील 7 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत परिवहन सुविधा मिळते. तर कलम कोणतं आहे मित्रांनो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 631. लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना कोणकोणत्या प्रकारचे लाभ मिळतात? तर या ठिकाणी जर पाहिलं तर मोफत गणवेश सुद्धा मिळतो, कपडे मिळतात, मोफत पाठ्यपुस्तके मिळतात. दुर्बल घटक किंवा वंचित गटामधील मुलांना 25% प्रवेश सुविधा दिली जाते पहा. बरोबर. आणि शाळाबाह्य मुलांकरता विशेष प्रशिक्षण आयोजित केलं जातं. आणि मित्रांनो, स्थलांतरित मुलांचे शिक्षण त्यांच्या मूळ ठिकाणी व्हावे यासाठी हंगामी वसतिगृह सुद्धा उभारले जाते. म्हणजे हे सगळे विधानं या ठिकाणी बरोबर आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4. मोफत पाठ्यपुस्तकांविषयी खालील विधानावर आपल्याला विचार करायला लावले आहे पहा. तर मित्रांनो या ठिकाणी विचार करायला लावलेला आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा. आता पाहूयात आपण. तर मोफत पाठ्यपुस्तकांचा या ठिकाणी पहा, मोफत पाठ्यपुस्तकांचा लार्ज पॅटर्नचा पुरवठा बालभारती पुणे यांच्या मार्फत केला जातो. बरोबर आहे, बालभारती मार्फत. आणि ब्रेल पुस्तकांचा पुरवठा नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड इंडिया मुंबई यांच्या मार्फत केला जातो. हे सुद्धा म्हणजे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पहा. शिक्षण हक्क कायद्यातील कोणत्या कलमानुसार दुर्बल घटक वंचित गटातील मुलांना राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार खाजगी आणि विनाअनुदानित आणि खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश मिळणार आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 12(1)(c) नुसार पहा. लक्षात ठेवायचे पहा. शिक्षण हक्क कायद्यातील कलम 12(1)(c) नुसार 25% प्रवेश सुविधेसाठी कोणकोणत्या माध्यमांचा प्राथमिक शाळा पात्र असणार आहे? तर मित्रांनो, राज्य मंडळ सुद्धा बरोबर आहे, CBSE सुद्धा बरोबर आहे आणि ICSE सुद्धा बरोबर. म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, शाळाबाह्य पालकांमध्ये कोणकोणत्या बालकांचा समावेश होतो? तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं, कधी शाळेतनं आलेली बालके आणि मध्ये शाळा सोडलेली बालके, त्याच्यानंतर होम बेस एज्युकेशन घेणारे दिव्यांग बालके, म्हणजे या सर्वांचा या ठिकाणी समावेश होतो पहा. शाळाबाह्य बालकांची गळतीची कारणं खालीलपैकी कोणते आहेत? तर मित्रांनो, गळतीची कारणं कोणते आहेत? तर बघा, कौटुंबिक कारणं असतात त्यांची, स्थलांतरण आणि शिक्षकांची भीती आणि अनास्था. म्हणजे वरील सर्व कारणं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंब-टिंब हा कार्यक्रम देशातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचं मूल्यांकन करणे आणि प्रमाणीकरण करणे यासाठी योजला जातो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, शाळा सिद्धी ऑप्शन क्रमांक 4. शाळा सिद्धी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं शाळा सिद्धी. शाळा सिद्धी उपक्रमाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, शाळा सिद्धी उपक्रमाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, देशातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचं मूल्यांकन करणे आणि प्रमाणीकरण करणे. मित्रांनो हे सुद्धा उद्दिष्ट आहे. शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे तसेच शैक्षणिक, भौतिक, संस्थात्मक गुणवत्ता वाढवणे
हे सुद्धा बरोबर आहे पहा. निपा नवी दिल्ली यांच्या वेब पोर्टलवर 100% शाळांनी स्वमूल्यांकन करणे अनिवार्य आहे. मित्रांनो, हे सगळे या ठिकाणी योग्य आहेत पहा. शाळा सिद्धी या उपक्रमामध्ये 2019-20 मध्ये 87% शाळांचं स्वमूल्यांकन पूर्ण करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 आपलं महाराष्ट्र आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. समग्र शिक्षा अभियानांतर्गत खालीलपैकी कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, उत्कृष्ट आणि यशाची यशोगाथांचं शगुन पोर्टलवर दस्तऐवजीकरण हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षकांना ओळखपत्र आणि रंगोत्सव म्हणजे वरील सर्व मित्रांनो नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत पहा. उत्कृष्ट आणि यशस्वी यशोगाथांचं दस्तऐवजीकरण खालीलपैकी कोणत्या पोर्टलवरती केलं जातं? मित्रांनो, कोणत्या तर शगुन पोर्टलवर मित्रांनो हे केले जातं. लक्षात ठेवा, शगुन पोर्टल. राज्यातील यशस्वी यशोगाथांचं नाविन्यपूर्ण पद्धतीने व्हिडिओ छायाचित्र दस्तऐवजीकरण करणे हा उपक्रम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत राबवला जातो? तर मित्रांनो, समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत हा राबवला जातो. समग्र शिक्षा. PMUचं विस्तारित रूप कोणतं आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला काय आहे, तर प्रोग्राम मॉनिटरिंग युनिट. ऑप्शन क्रमांक 1 प्रोग्राम मॉनिटरिंग युनिट याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, SBAचं विस्तारित रूप कोणतं आहे? तर पहा, स्कूल बेस्ड असाइनमेंट. लक्षात ठेवा, स्कूल बेस्ड असाइनमेंट. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकन उपक्रमामध्ये काय होतं पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, बालकेंद्रित दृष्टिकोन ठेवून शाळा आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे. हे बरोबर आहे पहा. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काय माहीत आहे आणि तो काय करू शकतात या संदर्भामध्ये माहिती गोळा करणे, तपासणी करणे आणि तेथेच विश्लेषण करणे हे सुद्धा बरोबर आहे. हे उपक्रमामध्ये पहा. अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन उपचारात्मक शिक्षणाद्वारे विद्यार्थीचं सक्षमीकरण करणे म्हणजे वरील सर्व विधाने मित्रांनो बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शाळा आधारित मूल्यांकन SBA करण्याची जबाबदारी कोणावरती आहे? तर मित्रांनो, कोणावरती आहे, तर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावरती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, संयुक्त शाळा अनुदान विषयी खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर विधान चुकीचं ओळखायचं आहे. तर सगळे विधानं बरोबर आहेत पहा या ठिकाणी. हे अनुदान शासकीय आदिवासी विकास विभागाकडून चालवलेल्या आश्रमशाळा, समाज कल्याण विभागाकडून चालवलेल्या शाळा, विद्यानिकेतन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी मंजूर केलेलं आहे पहा. पहिलं विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे पहा, या अनुदानाचा विनायोग शाळेतील नादुरुस्त असलेल्या जे काही लाईटी असतील, पंखे असतील, खिडक्या असेल, त्याचबरोबर खेळाचं मैदान दुरुस्त करणे, त्याच्यानंतर शौचालय दुरुस्त करणे आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवणे यासाठी केलं जातं. मित्रांनो, हे सुद्धा बरोबर आहे. शालेय स्वच्छतागृह स्वच्छता या कामी मंजूर असलेल्या एकूण निधीच्या 10% निधी या उपक्रमावर खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो, सगळे विधाने हे बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रंथालय स्थापनेचे उद्दिष्ट कोणते आहेत? तर ग्रंथालय स्थापनेचे उद्दिष्ट आहेत मित्रांनो, विद्यार्थ्यांची वाचन क्षमता सुधारणे, वाचनाची आवड लागणे, अवांतर वाचनाची सवय लागणे म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा. राष्ट्रीय आविष्कार अभियानाची उद्दिष्टे कोणती आहेत? तर मित्रांनो, उद्दिष्टे कोणती आहेत? विज्ञान आणि गणिताच्या शैक्षणिक प्रगतीचा स्तर उंचावणे, मुलांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे आणि मुलांमध्ये विज्ञानविषयक दृष्टिकोन निर्माण करणे म्हणजे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व याचे योग्य उत्तरे पहा. राष्ट्रीय आविष्कार अभियानाच्या अंतर्गत खालीलपैकी कोणकोणते उपक्रम घेतले जातात? तर पहा मित्रांनो, विज्ञान प्रदर्शन किंवा पुस्तक जत्रा, प्रश्न मंजुषा, स्कूल मेंटरिंग बाय हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो, वरील सर्व याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, डिजिटल शाळेचे उद्दिष्टे कोणकोणती आहेत? तर दुर्गम ठिकाणी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा अनुभव प्रदान करणे हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी उंचावणे आणि शिक्षकांची क्षमता वाढवणे हे सुद्धा बरोबर आहे. परस्पर संवादी आणि अनुकूलन करणारी शिक्षणाची पद्धत सक्षम करणे हे पण बरोबर आहे. गरजा आणि आघाडीवर आधारित विद्यार्थ्यांसाठी मुक्त शिक्षणाचे वातावरण तयार करणे हे सुद्धा बरोबर आहे. सगळे विधान हे कसे आहेत मित्रांनो? बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4.
शिक्षण हक्क कायद्यातील प्रकरण 2 भाग 3(2) अनुसार नमूद असलेल्या निःशक्त व्यक्ती अधिनियम 1995 अन्वये प्रकरण क्रमांक 5 मधील कलम 26 अनुसार विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वयाच्या किती वर्षापर्यंत सुयोग्य आणि संचारमुक्त वातावरणामध्ये नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाची समान संधी देऊन मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे. तर वयाचं किती वर्षापर्यंत? तर 18 वर्षापर्यंत. ऑप्शन क्रमांक 3 18 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न मित्रांनो, नवक्रमशील आणि प्रयोगशील शिक्षक, पथदर्शक शाळातील शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक इत्यादींनी केलेल्या चांगल्या कामाचं सादरीकरण टिंबटिंबद्वारे होतं. तर बघा, शिक्षणाची वारी याद्वारे होतं. पहा लक्षात ठेवा, शिक्षणाची वारी याचं योग्य उत्तर होईल. पहा पुढचा प्रश्न आहे. पहा, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि तसेच राष्ट्रीय एकात्मता जगवण्यासाठी 2017 पासून भारत सरकारतर्फे कोणत्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, BAND बँड कॉम्पिटिशन. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पहा उल्हास अभियान कोणत्या योजनेच्या अंतर्गत राबवलं जातं? तर समग्र शिक्षा अभियान. ऑप्शन क्रमांक 3 समग्र शिक्षा अभियान. उल्हास अभियानाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? तर विद्यार्थ्यांच्या वाचन आणि गणित कौशल्यांचा विकास करणे. ऑप्शन क्रमांक 2. उल्हास अभियानाचे घोषवाक्य कोणत्या संकल्पनेशी जोडलेलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, आनंदी शिक्षण. ऑप्शन क्रमांक 1 आनंदी शिक्षण आपलं बरोबर उत्तर आहे. पहा मित्रांनो, वेळ फार कमी. पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण PDF फास्ट रिव्हिजनसाठी तयार केलेत. पहा नोट्स पाहिल्या मित्रांनो, एकदम चांगले क्वालिटीचे आहे. तुम्ही प्रश्न बघितले कशी क्वालिटी, तसेच नोट्स पण तुम्हाला क्वालिटीचे भेटणार. फोकस आपण कशावर केलेला आहे, जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, संप्रेषण असेल, त्याच्यानंतर शालेय पोषण आहार, NEP 2020 असेल, यावरती मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक काढलेले ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घेऊन टाका. फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा. पहा याच नंबरला मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं काही पाठवून देईल. पहा वेळ अत्यंत कमी आहे. बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठीच आपण या शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत. पहा योग्य दिशेने अभ्यास करा, यश नक्कीच आपलं वाट पाहतंय. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. तुम्ही म्हणता वेळ नाही, आता माझं काही खरं नाही, तर मित्रांनो असा विचार करू नका शिक्षक मित्रांनो, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. कारण की शेवटच्या बॉलमध्ये म्हणजे आपल्याला जे काही शेवटचे दिवस भेटलेत त्यामध्ये जर आपण थोडा जोर लावला, पुश केला, आता बघा सगळे शिक्षक लोक जॉब करून सगळे हँडल करून करत असतात. त्यामुळे एवढं पण टेन्शन घेऊ नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पहा कॉम्पिटिशन जास्त आहे असं काही विचार आणू नका. अभ्यास करा. यश नक्की तुमचंच आहे. पहा त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ₹399 या नंबरला फोनपे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. सगळे विषय या ठिकाणी असणार आहेत. पहा लवकरात लवकर घ्या. हा जो काही नंबर आहे मित्रांनो, या नंबरला फोनपे करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. सगळ्या PDF मी तुम्हाला देऊन टाकील.